नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत एक नवीन कथा. कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग कथेला सुरुवात करूया. आजच्या कथेचे नाव आहे सखू आणि बकू. एका गावात दोन पक्क्या मैत्रिणी शेजारी शेजारी राहत होत्या. एक सखू व एक बकू. सखू नवऱ्याची भक्ती म्हणून खूप सेवा करायची, तर बकू सारखी नवऱ्याला रागाने बोलायची. एक दिवस सकाळी सकाळी बकूची साखर संपली, म्हणून सकाळीच बकू सखूकडे उसनी साखर मागायला आली. तेव्हा सखू मुसळाने धान्य कुटत बसली होती. साखर मागतात सखूने मुसळ हवेत थांबविले व आतमध्ये साखर आणायला गेली. हे बघून बकूला धक्काच बसला, कारण मुसळ हवेत तोपर्यंत तरंगत होते. तिने सखूला विचारले, हे कसे शक्य आहे? यावर सखू म्हणाली, शक्य आहे, परंतु याकरिता नवऱ्याची भक्ती करावी लागते. मला भक्तीचा उपाय सांग, असे बकू म्हणाली. तेव्हा सखूने सांगितले की फारच सोपे आहे. रोज सकाळी नवरा झोपून उठला की त्याला गरमागरम चहा दे, नंतर कडकडच्या पाण्याने अंघोळ घालून दे, गरमागरम जेवण खाऊ घाल, म्हणजे झाली भक्ती. हे ऐकून बकूने विचार केला की मी सुद्धा उद्यापासून अशीच सेवा करते, म्हणजे माझेही मुसळ हवेत तरंगेल. झाले. दुसरे दिवशी बकू सकाळी लवकर उठली. नवऱ्याला लवकर उठविले व बाहेरून यायला सांगितले. लगेच तिने चहा उकळला. नवऱ्याने विचारले, हे काय करते? तर ती म्हणाले, मला तुमची भक्ती करायची आहे. कडकडता चहा त्याला प्यायला दिला व एका दमात तोंडात ओतला. त्यामुळे त्याची जीभ पोळली. परंतु बकू मात्र नवऱ्याची अंघोळ करायची तयारीला लागली व म्हणाली, उठा, अंघोळ करून देते. कडकडते गरमागरम पाणी नवऱ्याच्या अंगावर ओतलं, त्यामुळे त्याला फोडसुद्धा आले. त्याची तिला पर्वा नव्हती. नंतर गरमागरम जेवणाने तर त्या बिचाऱ्याचे तर हाल बेहाल झाले व तो बेशुद्ध झाला. पण बकूला तर मुसळ हवेत तरंगवायचे होते. तिला वाटले की सखूने सांगितलेल्याप्रमाणे सेवा केली, म्हणून मुसळ उकळात घेऊन धान्य कुटायला सुरुवात केली व मुसळ वर हवेत फेकून म्हणाली की मुसळा थांब, आणि वर तोंड करून पाहू लागली. परंतु मुसळ सरळ तिच्या तोंडावर आदळले आणि तिची बत्तीशी बाहेर आली. मात्र मुसळ काही हवेत तरंगले नाही. तात्पर्य: भक्ती व सेवा मनोभावे व स्वच्छ मनाने केल्यासच वंचित फळ देते. त्यामध्ये दिखावा किंवा ढोंग असल्यास नुकसान सुद्धा होते. या कथेचे लेखक आहेत राम धोटे. ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.